सतत प्रार्थना करा. ऐकायला तर एकदम सोपं वाटतं, हो ना? पण जरा विचार करा, याचा नक्की अर्थ तरी काय? ही एक खूप मोठी आज्ञा आहे आणि तीच एक मोठा प्रश्नही निर्माण करते. म्हणजे जर आपल्याला खरंच सतत प्रार्थना करायची असेल, तर मग विषय काय असणार? कशाबद्दल बोलायचं? तर आज आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका खास प्रवचनाच्या आधारे. बरं, तर मग ते थेट मुद्द्यावर येऊया. याची सुरुवात आपण करणार आहोत प्रेषित पौलाच्या एका प्रार्थनेपासून, जी त्याने कलस केली होती. ही प्रार्थना खरं तर आपल्यासाठी एक परफेक्ट मॉडेल आहे. आणि गंमत म्हणजे पौलाने फक्त असं वरवर म्हटलं नाहीये की मी प्रार्थना करतोय. नाही, त्याने अगदी स्पेसिफिक 4 गोष्टी मागितल्या. मग त्या कोणत्या होत्या? चला बघूया. म्हणजेच या शिकवणीनुसार हे 4 पिलर्स आहेत: आभार, ज्ञान, बुद्धी आणि तारण. विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेचा हाच खरा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग एक प्रश्न येतो, ही प्रार्थना फक्त आपल्या ओळखीच्या जवळच्या लोकांसाठीच मर्यादित आहे का? उत्तर आहे, अजिबात नाही. ही शिकवण आपल्याला सांगते की प्रार्थनेचं वर्तुळ खूप खूप मोठं असायला हवं. आणि हे वर्तुळ कसं विस्तारतं बघा. सुरुवात होते आपल्या मंडळींपासून, त्यानंतर येतात देशाचे नेते आणि अधिकारी. मग हे वर्तुळ अजून मोठं होतं आणि त्यात येतात सर्वसामान्य लोक. आणि शेवटी जे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे, जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना. पण इतक्या सगळ्यांसाठी प्रार्थना का करायची? यामागे खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे, आणि ते म्हणजे देवाची हीच इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. ओके, तर प्रार्थनेची व्याप्ती किती मोठी आहे हे तर आता स्पष्ट झालंय. पण इथे एक खूप महत्त्वाची एक अवघड अट आहे. आणि ही अट विशेषतः तेव्हा लागू होते जेव्हा प्रार्थना पापांच्या क्षमेसाठी केली जाते. तर मग प्रश्न हा आहे की क्षमेसाठी केलेली प्रत्येक प्रार्थना स्वीकारली जाते का? याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाही आहे. ते थोडं गुंतागुंतीचं आहे. आणि सगळं काही अवलंबून आहे एका शब्दावर: पश्चाताप. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, एका बाजूला जर पश्चाताप असेल तर प्रार्थनेला उत्तर मिळण्याचा मार्ग जणू काही मोकळा होतो. पण दुसऱ्या बाजूला जर पश्चाताप नसेल तर असं समजा की प्रार्थनेच्या आणि उत्तराच्या मध्ये एक भिंत उभी राहते. आणि याचं एक खरं सांगायचं तर खूपच कठोर उदाहरण आपल्याला मिळतं, जेव्हा देव स्वतः शमूएल संदेष्टाला म्हणतो, शौलासाठी अजून किती शोक करणार, मी त्याला नाकारलं आहे. विचार करा, यावरून पश्चाताप किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. तर याचा अर्थ काय होतो? विश्वासणाऱ्यांची जबाबदारी फक्त क्षमेसाठी प्रार्थना करण्यापुरती नाही, तर लोकांना पश्चाताप करण्यासाठी आवाहन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ह्या शिकवणीनुसार क्षमा मिळवायची असेल तर त्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे पश्चाताप. मग शेवटी एक मोठा प्रश्न उरतोच की जे लोक पश्चाताप करतच नाहीत, त्यांच्यासाठी आपली प्रार्थना कशी असावी? त्यांच्यासाठी काय मागायचं? तर कदाचित त्यांच्या थेट क्षमेसाठी प्रार्थना करण्याऐवजी प्रार्थना ही अशी असावी की त्यांचे डोळे उघडावेत, त्यांना सत्य आणि असत्य यामधला फरक कळावा, आणि त्यांचं मन असं काही परतावं की ते स्वतःहून देवाकडे वळतील, त्यांच्या तारणाचा मार्ग मोकळा होईल.